श्री स्वामी समर्थ। आता आम्ही प्रसादासाठी काकडीची भाजी बनवणार आहे। आता इथं पातेलं ठेवून घेतलेलं आहे गॅसवर, त्याच्यात तेल ओतायचं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकायचे, मग त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, मग त्याच्यात थोडं लाल तिखट टाकायचं, काकडी चिरून ठेवलेलं आहे, हे काकडी आता ह्याच्यात घालून घ्यायचं। ह्याच्यात आता मीठ टाकायचं, मग धने पावडर टाकायचं, मग नंतर गरम मसाला टाकायचा, मग सब्जी मसाला, मग हे काळं तिखट, पुन्हा हे घरी बनवलेलं आहे, मग त्यात आपल्या लाल तिखट, मग हे चांगलं फिरवून घ्यायचं आता। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, ह्याच्यात जरा ते शिजण्यासाठी पाणी घालणार आहे आपण। ही भाजी मऊ शिजल्यानंतर त्याच्यात आपण शेंगाचं कूट घालणार आहे। आता ही काकडीची भाजी शिजलेली आहे, ह्याच्यात आपण शेंगाचं कूट घालून घेणार आहे। शेंगाचं कूट घालून चांगलं याला परतून घ्यायचं आहे। ही बघा, आपली आता ही काकडीची भाजी रेडी झालेली आहे। श्री स्वामी समर्थ।